गोऱ्हे सभापती होऊ नयेत म्हणून आमदार अपात्रतेचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे। शिवसेना ठाकरे गटाकडून आमदार अपात्रता प्रकरणाचा मुद्दा आता उपस्थित करण्यात आलेला आहे। नीलम गोऱ्हे यांनी सभापती होऊ नये या संदर्भामध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे राम शिंदेंचा मार्ग मोकळा करण्यासाठी ठाकरे गटानेही अप्रत्यक्ष हातभार लावलाय का असा एक मोठा प्रश्न आता उपस्थित झालाय। अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये 2 दिवसांपूर्वी हा मुद्दा उपस्थित केला होता। नीलम गोऱ्हे यांच्या आमदार अपात्रतेचा हा मुद्दा आहे। याआधी नीलम गोऱ्हे या उपसभापती पदावरनं त्यांची नियुक्ती आता पदनियुक्ती किंवा त्यांना पदोन्नती मिळेल का आणि त्या सभापती होतील का अशी कालपर्यंत चर्चा होती, पण आता राम शिंदे यांनी एकट्यानेच अर्ज भरलेला आहे। त्यामुळे भाजपचाच आमदार आता विधान परिषदेच्या अध्यक्षपदी सभापतीपदी नियुक्त होणार हे सुद्धा आता स्पष्ट होते। आणि महत्त्वाचं म्हणजे गोऱ्हे सभापती होऊ नयेत म्हणून आमदार अपात्रतेचा जो मुद्दा उपस्थित करण्यात आला तो मुद्दा शिवसेना ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला होता। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, ठाकरे गटाकडून जो मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता त्याचाही परिणाम आता कुठेतरी शिंदेंच्या सभापती पदाचा मार्ग मोकळा होण्यासाठी होणार आहे असं दिसतंय, काय सांगाल? पूर्वी खरं तर नीलम गोऱ्हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये सुरुवातीला होत्या, मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांना पक्षांतर केलं आणि त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत आल्या। ज्यावेळेस त्या उपसभापती झाल्या होत्या त्यावेळेस त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होत्या, म्हणजे त्यावेळेस जी शिवसेना होती त्यांच्यासोबत होत्या। मात्र मध्यंतरीच्या काळात शिवसेनेमध्ये घडामोडी घडल्या आणि त्यानंतर नीलम गोऱ्हेंना वेगळा मुद्दा एक विचार करत एकनाथ शिंदेंसोबत जाणं पसंत केलं। हीच गोष्ट लक्षात घेत काही दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात देखील अपात्रतेची कारवाई व्हावी यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली होती। ह्या याचिका पेंडिंग आहे, त्यामुळे सभागृहामध्ये ज्यांच्या हातामध्ये हा सगळा विषय आहे त्यांना किंवा त्यांच्यावर जर अपात्रतेची कारवाई असेल तर ते सभापतीचे उमेदवार कशा असू शकतात अशा पद्धतीचा सवाल 2 दिवसांपूर्वीच आपल्या अनिल परब यांना, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधान परिषदेतले नेते आहेत, त्यांना स्पष्टपणे हा मुद्दा मांडला होता। आणि त्यामुळं एक प्रकारे राम शिंदेंची सभापतीपदी निवड होण्याला कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचीच मदत या निमित्तानं होताना पाहायला मिळाली। कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानंच राम शिंदेंचा मार्ग मोकळा केला अशा पद्धतीचं म्हणलं तर हरकत नाहीये, कारण ज्या पद्धतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं ऐनवेळी सभापती पदाच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर नीलम गोऱ्हेंसंदर्भात भूमिका घेतली, त्यानंतर बरीच गणितं बदलली आणि नीलम गोऱ्हे ज्या सभापती पदासाठी इच्छुक होत्या, ज्या पूर्णपणे प्रयत्न करत होत्या, किंबहुना एकनाथ शिंदेंना विधान परिषदेचं सभापतीपद आपल्यालाच मिळावं अशा पद्धतीची जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेलाच खीळ बसल्याचं पाहायला मिळालं। कारण ज्यांच्यासाठी हे सुरू होतं त्यांच्यावरच अपात्रतेची कारवाई, त्यामुळे आपोआपच सभापती पदासाठी जर उमेदवार द्यायचा असेल तर त्यांच्यावर अशी कोणतीही कायदेशीर कारवाई नको अशा पद्धतीचा एक मुद्दा भाजपच्या वतीनं उपस्थित करण्यात आला आणि राम शिंदेंच्या सभापती पदाचा मार्ग मोकळा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। पूर्वी धन्यवाद निलेश आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर शिवसेना ठाकरे गटाने जो प्रश्न उपस्थित केला होता शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांच्या पात्रतेच्या मुद्द्यावरनं, त्यामुळे त्यांचा रस्ता कुठेतरी कापण्यामध्ये उद्धव ठाकरे गटाला यश मिळालेलं आहे, पण पर्यायाने शिंदेंच्या शिवसेनेचा रस्ता कापण्यामध्ये पण उद्धव ठाकरे गटाला इथे यश मिळालंय आणि त्याचा फायदा अर्थातच भाजपला झाल्याचं दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।